सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण आता एकदम मस्तपैकी तयार झालोय. आज एथेनिक वेअर केलाय आपण, कारण की ह्याच्या मागे 2 रिझन आहेत. सगळ्यात पहिलं रिझन तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे. आणि आज दुसरा स्पेशल दिवस हा आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आहे आपल्या बाबूचं बारस. तर बारशेसाठी आपण चाललोय चारकोपला. तर आपल्या ताईचं आणि भाऊजींचं तिकडे सासर आहे. भाऊजींचं स्वतःचं घर आणि ताईचं सासर. तर त्यांच्या घरी ते त्यांचं बारसं करायचं त्यांनी ठरवलंय. तर आपण आता इकडे निघणार आहोत चारकोपला जायला. मी पूर्णपणे रेडी झालोय. इथेनिक वेअर केलंय आज. जसं की तुम्हाला सांगितलं की आज 2 स्पेशल दिवस आहेत, बारसा आणि गुरुपौर्णिमा. त्यामुळे इथेनिक वेअर जरा मला ठीक वाटलं. बायको पण रेडी होते. बायकोची पण तयारी चालूच आहे आता. आणि मे बी तिची 5 मिनिटामध्ये तयारी होईल. आता आईचा पण फोन येऊन गेलाय की लवकर लवकर या, कारण की आपल्याला निघायचं होतं 1:30 वाजता आणि ऑलरेडी आता 1:40 होत आलेत. तर ऑलरेडी आपण शेड्यूलपेक्षा 10 मिनिटं लेट आहे. आपल्याला इकडनं तिथे पोचायला ॲटलिस्ट 1 तास सव्वा तास तरी जाणार आहे. सव्वा तास तर मॅक्झिमम पकडूनच चला, कारण की आता बाहेर खूप पडतोय पाऊस. हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही, पण बाहेर हा बघा, बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे. आता थोडासा कमी दिसतोय पण पाऊस आहे. आपली गाडी मैदानामध्ये तिकडे रेडी आहे, तिकडे दिसते ती. आणि आपण आता गाडीमध्ये टोटल 7 जण चाललोय. मी, माझी बायको, त्यानंतर आई, पप्पा, ताई आणि आमची मावशी आणि मावशीची मुलगी रोशनी ताई. असे आम्ही 7 ते 8 जण आम्ही आता गाडीनं चाललोय. तर फटाफट आपण तयारी करूया. फटाफट आपण आता निघूया चारकोपला जायला आणि सेलिब्रेट करूया आपल्या बाबूचं बारसं. तर चला भेटूया थोड्याच वेळामध्ये. सस्पेन्स आहे, सस्पेन्स. नाव सस्पेन्स आहे. नको तर एकच शब्द कुठं बोलते काय ते आपल्याला माहिती नसतं. आणि आता म्हणजे सस्पेन्स काय राहणार म्हणून आम्ही गाड्या लावलेल्या फेवरेट गाई पाळण्यावर काय म्हणून आल्या, पण त्याचं लोडिंग. तर भाई आपण निघालोय आता चारकोपला जायला. आणि पाऊस बघा केवढा जास्त पडतोय. पावसाची हालत खूप बेकार आहे. आता आपण मॅपमध्ये टाकलंय तर मॅपमध्ये आपल्याला 1 तास 17 मिनिटं दाखवत आहे. 1 तास 17 मिनिटं आपल्याला पवई थ्रू येतोय हा, कारण की मला वाटतं घोडबंदर साईडला जास्त ट्रॅफिक असेल. तो घोडबंदर साईडने आपण जाणं प्रिफर करत नाहीये. आपण आता चाललोय पवईने. आणि आपण चाललोय कशाला? युक्ता, आपल्या युक्ताच्या लाडक्या छोट्या भावाच्या बारशाला. आणि त्याचं नाव सस्पेन्स आहे. हे अजून कोणालाच माहिती नाहीये. त्यांच्या फॅमिली शिवाय कोणालाच नाव माहिती नाहीये. तोपर्यंत पाऊस बघा, रस्ता बघा आणि एन्जॉय करा. या रोडने जाताना तर काय आपल्याला टोल वगैरे काय लागणार नाही. जसं की लास्ट तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघितलं असेल की हा टोल आपल्याला फ्री आहे. दहीसरच्या साईडने गेलो असतो तर दहीसरचा टोल आपल्याला भरायला लागला असता. तो भाई हा आहे आपला मुलुंडचा टोल, जिथे व्हॅलिड फास्टॅग येते नेहमी. आपल्याला काय आहे तर माहिती नाही, कारण की आपल्या गाडीत फास्टॅग काहीच नाही. तर व्हॅलिड फास्टॅग काय आहे तर ते अजूनपर्यंत कळलं नाही. मेरे भाई क्या करके आई तू? हम लोग ने कैप्चर किया है।
पोचलोय भाऊजींच्या घरी. इकडे भाऊजींचं घर. हे भाऊजी आतमध्ये आहेत, तयारी करतायत वाटतं काहीतरी. तर भाई फायनली पण पोचलोय भाऊजींच्या घरात. गाडी पार्किंगला गेलो होतो तिकडे. बाकी हे भाऊजींचं घर. हाय बाबूचा पाळणा सजवलेला इकडे. बाकी सगळे बसलेत. हा गोसावड्या आमचा. गोसावड्या बारशाची तयारी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. थोडीफार तयारी इकडे, थोडीफार तयारी इकडे. अरे वारा. आणि ही सजावट वगैरे करून ठेवली भाऊजींनी सकाळी लवकर येऊन. इकडे हे युक्त आहे. आणि इकडे आपले कपडे ठेवले आहेत सगळ्यांचे. माझे हे कपडे. अच्छा अजून कपडे ठेवलेत. पॅन्ट, माझ्या हाफ पॅन्ट. हां इथे तयारी, इथे तयारी, इथे तयारी. पाळणा माझी छोटी बहीण माझ्या भावाला घेत आहे. छोटी बहीण छोट्या भाव. ही छोटी बहीण छोट्या भावाला घेऊन बसली आहे आपली. हाय. तो रडतोय. त्याला शांत कर. शांतरा. आणि माझ्या भावाचे अश्रू कधी थांबणार नाहीये. Open your mouth. Telling lies. Open your mouth. आजी आजोबा. व्हेरी गुड. बाबूचे पप्पा. नमस्ते. गोंधळ चालू आहे इथे सगळं. बाकीचे पाहुणे येण्याचे बाकी आहे. आम्ही जास्त कोणाला इन्व्हाइट केलं नाही बिकॉज या पावसामुळे घरातल्या घरात करतोय. तिचं नाव काय? हा डॉली. आणि याचं नाव काय? बुबू. तुझं नाव काय? यशवी. अरे बाबा. You can see here, it's a kind of Warli art. It's a जुन्या काळात ना असं लपोटा असायचा. लपोटा तो असा उघडायचे. सो दॅट कन्सेप्ट आय यूज. अँड दिस इज काइंड ऑफ टेम्पल. कळस. मंदिराचा कळस. येस. म्हणजे बेसिकली हे असं मंदिर. त्या मंदिराने आम्हाला, देवाने आम्हाला असा आशीर्वाद दिलाय. त्याचं नाव तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. हा ह्याच्या आतमध्ये आहे सिक्रेट बाळाचं आपल्या नाव. हे लॉक आहे जे आम्ही सिक्रेट ठेवलंय ह्याच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता. माझं नाव हे इकडे आणि हे इकडे असं ओपन होणार. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल बाळाचं नाव आपण काय ठेवलंय ते. बस थोड्याच वेळामध्ये. मेड इन ठाणे. दीप्ती सोसायटी रूम नंबर 301. आणि हे 1007. 1007 अर्णव साहेब. वन ओनली पीस. बाबू तयार होतोय. बाबूची मम्मी पण तयार होते. लाव. छान दिसेल ते. नाही ती बोलते ना. लावू दे. तुला बाबू काय करायचं? तिला काय? तुला घालणार बाबू. घालणार. मी मेकअप करते. चांगला करा. वरती लावतो एक केसावर चांगला. तोपर्यंत
फक्त लिप बामच लावलास तू, लिपस्टिक नाही लावलीस. बाबू त्यातून माझे मेकअप बाबूची मेकअप करते. मामी भांजी. बाबूची तयारी चालू आहे मस्त पैकी. बारशाची तयारी बाबूच्या. बाबू वडापावून ते काय झालं, लिपस्टिक गेली ना माझी, तर मला असं चांगलं नाही वाटणार की तोंडात लिपस्टिक नाहीये, म्हणून मी परत लावायला आली. आणि मला बघायचं पण होतं की माझ्या भावाची तयारी कशी चालू आहे. भावाची तयारी झाली आहे पूर्णपणे. येल्लो आणि मस्त पैकी आता येल्लो डर्टी फेलो झालाय तो आता. अशा प्रकारे बाबू आला आहे आमचा तयार होऊन खाली. चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियाँ. चल भूल जाए. तर आता आपण देवाला गाराणं घालतोय. सुरुवात आपण बारशाची करतोय गाराण्यापासून. श्री गणेशाय परमेश्वर आज या ठिकाणी या घरामध्ये आज एक बाळ नवीन बाळ जन्माला आले, त्याचा आज नामकरण विधी समारंभ आम्ही करतोय. देवी माते लिंगमाई तसंच भगवती माता तसंच आमची गोड्याची मोराई त्यांच्या समक्ष आज या बालकाचे नामकरण विधी समारंभाचे पार पडतोय. तो चांगल्या प्रकारे होऊन द्या आणि असं या विनंती होऊन द्या अशी मी आपल्याकडून प्रार्थना करतो. तसंच आम्ही इथे मुंबई देवीला आम्ही आज इथे ठेवलेलं आहे आणि तो मान्य करून देवी या स्थानात आम्ही सगळ्यांना सुखी ठेवू. तसंच माझी बहीण शोभा अर्जुन मगम तिच्या नावाने इथे ओटी काढलेली आहे, तर ती मान्य करून घे बाय. कुंडली तुळसे हारी देवी लिंगमावली मदयमध्ये आज तुझ्या समोर आज सगळं केलेलं आहे. हे कार्य मान्य करून घे आणि आमची ही नाथ तिला भरपूर ताकद दे बाबा. हिला इथे ती बघ मागे आहे. पाया पडा, पाया पडा. फासले दरमियां किसने बनाया दस्तूर ऐसा, जीना सिखाया मजबूर जैसा. दिल रो रहा है, दिल है परेशान. हीरा और राजा के इश्क जैसा. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां. मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा. मैं और तू
काढून घे. तू है सही या मैं हूँ सही, किस पे ये इल्जाम है? ऐसी लगन बांधे हुए हूँ मैं खड़ा अब वहाँ, जिस छोर पे था छूटा मेरा हाथों से तेरे हाथ, जिसने हंसाया जिसने रुलाया. ते म्हणजे आता जो माणूस हा मुक्त असतो त्यांचा म्हणजे अत्रेय म्हणजे अत्रींचा मुलगा, कौंतेय म्हणजे कुंतीचा मुलगा, तसं मुक्तेय म्हणजे मुक्ताचा मुलगा, मुक्त असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा मुलगा म्हणजे फ्री बर्ड. पुण्याने सोडलं का म्हटलं तुम्हाला? तर भाई अशा प्रकारे यांनी मिरिंडा उचलला आहे. अशा प्रकारे आम्ही आता मिरिंडा पितोय. प्रॉब्लेम हा झालाय की खायला आहे आज चिकन बिर्याणी. व्हेज खायला आहे आज व्हेज बिर्याणी आणि आपल्याला पाहिजे होती चिकन. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आणि व्हेज बिर्याणी विथ थम्सअप. बहुत नाही सर. तर भाई आपण आता आलोय भाऊजींच्या टेरेस वरती. तिकडनं ह्यांचं ऍक्च्युली घर ना 3 फ्लोअर्स आहे. म्हणजे खाली आम्ही जिथे सेलिब्रेट केला ना आता बारचा, तो होता त्यांचा नॉर्मल जो हॉल बेडरूम, नॉर्मल ग्राउंड फ्लोअर. त्याच्यावरती 1 फ्लोअर आहे अजून, तिकडे 2 बेडरूम आणि एक नॉर्मल हॉल आहे छोटासा, आणि त्याच्यावरती ही जी टेरेस आहे. तर आता मी आलोय सध्या टेरेसवरती. ही बघू शकता टेरेस इथं तुम्ही कशी आहे ती. ही बघा, हा तिचा एंट्रन्स आहे टेरेसचा. जरा लावून घेऊया दरवाजा. आणि टेरेसवर यांनी मस्त एक प्रायव्हेट बाग बनवली आहे. इकडे सगळ्या घरांची असेच टेरेस आहेत. काही काही लोकांनी अजून एक्स्ट्रा वाढवले पण आहेत वरती. इकडे पण सध्या तसेच वाढवले आहेत वरती एक्स्ट्रा काही काही लोकांनी. आणि भाऊजींची नॉर्मल आहे. ही वरती पाण्याची टाकी आहे. त्याच्यावरती पण आपण जाऊ शकतो इकडे. आणि इकडनं आता अजून चांगला व्ह्यू होतो एकदम कडकमध्ये. पण सध्या आपण इकडनं जाऊया त्याच्यावरती जायला, कारण की आहे ना ही शिडी आहे. या शिडीने जायला लागेल, नाही तर मग ही शिडी लावून आपल्याला वर जायला लागेल. आणि सध्या पाऊस आहे तर खाली सगळं आहे ना शेवाळ टाईप जरा झालेला आहे बघा. पाय सरकला किंवा शिडी सरकली ना तर वांदे होतील माझे. हे आमचे 2 गोसावडे इथे बसलेत. दोघं पण गेम खेळत आहेत. खाली इथे चांगला बारसाचा सोहळा चाललाय, सेलिब्रेशन चाललंय. आणि हे दोघं इथे मस्त गेम खेळत आहेत बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. ह्याचा गेम चालू आहे आणि ह्याचा फ्री फायर चालू आहे. हे बघा दोघं बसले तेच गोसावडे. चला, ऑल सेट फॉर बॅक टू होम. निघूया आता घरी. चला बाय बाय बाय. तुम्ही पण येत आहे. बाय 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 यशवी बाय. फायनली आपलं बारसं झालंय आता बाबूचं. आपण चाललो आता घरी. आता जाऊया घरी फटाफट. सगळे थकलेले आहेत. काय काय लोकांमध्ये अजून एनर्जी बाकी आहे. जे एकदम लास्टच्या सीटला बसलेत त्यांची एनर्जी फुल. आपण कधीचीच निघालोय. त्यांची एनर्जी एकदम फुल हाय. अजून त्यांचे खेळ चालू आहेत. काही मेंबर वस्तीला राहिले. 3 मेंबर आपले वस्तीला राहिले. 4 युक्ताचे मम्मी पप्पा, मुक्ते आणि आपली आई आपली, ते सगळे राहिले तिकडे वस्तीला. ते उद्या सकाळी येतील. तर जाऊया घरी फटाफट. ब्लॉग इथेच आपण आपला संपवूया. तर सायनिंग ऑफ फॉर टुडे. गुड बाय. बाय बाय. भेटूया परत. चला विस्ता बोल. जय श्रीराम.
जय श्रीराम. जय श्रीराम.